तोंड माझं का कंटाळा आला मला. मी तू 9:30 वाजून गेल तरी आमच्या आई साहेबांचा काय डोळा उघडायचा पत्त्या नव्हता. मी पण म्हटलं आता आई साहेब उठत नाही तर आपली बाकीची कामं किरकोळ आहेत तेवढी सगळी आवरून घ्यायची. कामं आवरता आवरता जरा जरी बारीक आवाज झाला की नाही आई साहेब आपल्याला लगेच उठून बसतात बघा. उठलीस काय? उठलं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि उठून एकदा बसलीत की आमच्या आई साहेबांचं काम कसं असतंय की नाही कामात आहोत. तोंड माझं का कंटाळा आला मला. मी तू हा. बारकी आहेस वय कटा आला तुला मला बाकीच आहे. भरकीच आहेस वय तर बाकीच आहे. बरं. आपका हुकुम सर अकोबर म्हटलं आणि मस्तपैकी चकचकीत आवरून घेतलं आई साहेबांचं. नंतर आणि गोळ्या औषध द्यायला उशीर होतं म्हणताना लागलंच आपलं नाश्त्याची तयारी पण करून घेतली 0 मिनिटात. तसं आई साहेब आपली स्वतःची कामं स्वतः करतात सोडा. आणि एखाद दिवस तेवढं आपल्याला करायला लागते त्यात काय एवढं अवघड नाही. तुमच्यासाठी काय पण म्हणायचं आणि लागायचं कामाला. आमच्या आई साहेबांचा नाश्ता तर सगळा आवरला सोडा. आपण उठल्या रोज सकाळी पहिला भांडे घासतोय पण आई साहेब आज लेट उठल्यामुळे भांड्यानं शेवटला आंघोळ घातली. आमच्या प्रोफेसरांना लय उकडाले म्हणताना पहिला जॅकेट तेवढं काढून घेतलो. एकदम फ्रेश मध्ये आवरून चष्मा घातला. आता बघा आमचं प्रोफेसर कसं दिसेल. आता हा नाद करायचा नाही. आजच्या पुरते एवढंच भावानो. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.